नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.5 मधला क्वेश्चन 4. चला बघूया काय आहे तो. सगळ्यात पहिले आपण क्वेश्चन 4 वाचून घेऊ. काय आहे बघा, द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. Denominator become 12 the numerator if both the numerator and denominator are reduced by 6. Find the fraction. आपल्याला फ्रॅक्शन फाइंड करायचं आहे. यासाठी सगळ्यात पहिले आपण काय करू, फ्रॅक्शन म्हणजे काय ते बघून घेऊ. सपोज हा फ्रॅक्शन 1/2, 3/2, 4/3 अशी जी संख्या असती ती फ्रॅक्शन असते आणि यामध्ये जी वरची संख्या असती ती असते न्यूमरेटर आणि खालची असते ते डिनॉमिनेटर. आता इथं आपल्याला माहिती आहे का, वरची संख्या पण माहिती नाही, खालची संख्या पण माहिती नाही. सो आपण जर फ्रॅक्शन इक्वल टू x बाय y घेतला, x अपॉन y, कारण की वरची पण संख्या माहित नाही आणि खालची पण माहित नाही, तर वरची संख्या काय असती न्यूमरेटर आणि खालची असते तो डिनॉमिनेटर. ओके. आता या फर्स्ट आपल्याला फ्रॅक्शन कळाला काय आहे आणि न्यूमरेटर काय ते पण कळालं, डिनॉमिनेटर काय ते पण कळालं. आता